नगर दक्षिणची जागा हा प्रतिष्ठेचा मुद्दा. 2019च्या लोकसभेला शरद पवारांनी काहीही करून ही जागा सोडली नाही आणि सुजय विखेंनी भाजपकडून नगर दक्षिणची जागा लढवली. आता पवार विखेंचा संघर्ष माहिती असल्यानेच पवारांनी कोणत्याही परिस्थितीत विखे कुटुंबासाठी ही जागा सोडलीच नसती. दुसऱ्यांच्या नातवांची जबाबदारी माझी नाही असा टोलाही मागच्या वेळी शरद पवारांनी लगावलेला. असो, तर यावेळी सुद्धा नगर दक्षिण हा प्रतिष्ठेचा मुद्दा होणार आहे. कारण आता इथनं सुजय विखेंच्या विरोधात शंकरराव गडाख उभे राहतील असं बोललं जाते. शंकरराव गडाख जर का विखेंच्या विरोधात उभे राहिले तर मात्र इतिहासाची उजळणी होणार. पुन्हा 1991चा विषय निघणार. एक निवडणूक ज्यामुळे मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. एक निवडणूक ज्यामुळे देशभरात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाऊ लागली आणि एक निवडणूक ज्यामुळे निवडणूक आयोगाला पक्षचिन्ह वाटप करण्यामध्ये पारदर्शकता आणावी लागली. 1991ची नगरच्या लोकसभेची निवडणूक अनेक कारणांसाठी ऐतिहासिक ठरली होती. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब विखे पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांच्यात झालेला हा सामना. नेमकं काय झालं होतं? या निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. 1991 सालच्या त्या ऐतिहासिक निवडणुका. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. 1986च्या दरम्यान शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले होते. तो हा काळ होता. सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये दुफळी होती. या दुफळीमध्ये शरद पवार एका गटात तर बाळासाहेब विखे पाटील दुसऱ्या गटात असा सामना रंगायचा. 1986 साली जेव्हा शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले तेव्हा पवारांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नाराज झालेलं एक नाव होतं बाळासाहेब विखे पाटलांचं. पवारांचं आणि राजीव गांधींचं जसं सूत जुळत गेलं तसं बाळासाहेब आणि राजीव गांधी यांच्या संबंधात सुद्धा कटुता यायला लागली. आणि या कटुतेचं कारण ठरले गुरुमूर्ती नावाचे एक व्यक्ती. हे गुरुमूर्ती कोण होते? तर बाळासाहेब विखे पाटलांचे अत्यंत खास मित्र, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स या विषयातले मोठे अभ्यासक. पण गुरुमूर्तींची दुसरी बाजू म्हणजे ते भाजपच्या थिंक टँकचे प्रमुख व्यक्ती होते. संघाच्या मुशीत तयार झालेले हिंदुत्ववादी व्यक्ती. या गुरुमूर्तींची आणि विखेंची खास उठबस होती. गुरुमूर्ती खास शिर्डीला यायचे, विखेंच्या घरी राहत, निवांतपैकी गप्पा देखील मारत. राजकारणापलीकडच्या या मैत्रीमुळे मात्र राजीव गांधी आणि विखेंच्या संबंधात कटुता आली. कारण राजीव गांधींना बोफोर्स प्रकरणावरून अडचणीत आणणाऱ्यांमधलं प्रमुख नाव हे गुरुमूर्तींचं देखील होतं. याचंच निमित्त होऊन विखेंना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. असं सांगतात की शरद पवार यांनीच विखे पाटलांच्या भूमिकेबाबत राजीव गांधींच्या मनामध्ये संशय निर्माण केला. पण याचं सार असं की कोपरगाव लोकसभेतनं ठरलेले उमेदवार असणाऱ्या बाळासाहेब विखेंचा पत्ता राजीव गांधींनी कट केला. त्या 1991च्या निवडणुका होत्या. त्याच ऐतिहासिक निवडणुका ज्याच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. तर झालं असं की कोपरगाव मधून बाळासाहेब विखेंना डावलून काँग्रेस पक्षाने शंकरराव काळेंना तिकीट दिलं. बाळासाहेब विखेंनी मात्र माघार घेतली नाही. त्यांनी नगरमधून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आणि नगरमधून काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना उमेदवारी दिली. यशवंतराव गडाख हे निमित्त मात्र उमेदवार ठरले. कारण यशवंतराव गडाखांच्या मागे संपूर्ण बळ होतं शरद पवारांचं. शरद पवारांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली. बाळासाहेब विखेंनी सुद्धा आपली सगळी ताकद पणाला लावली. बाळासाहेब विखे पाटील अपक्ष उभे राहिले. त्यांना सायकल हे चिन्ह मिळालं. याच निवडणुकीत अजून एक व्यक्ती उभे राहिले होते. त्यांचं नाव भगवान देशमुख. भगवान देशमुख हे कोपरगाव मधून आणि त्यासोबतच नगरमधनं सुद्धा अपक्ष म्हणून उभे राहिले. या भगवानराव देशमुखांना चिन्ह मिळालेलं मोटरसायकलचं. अपक्ष विखे पाटलांचं चिन्ह सायकल तर अपक्ष भगवानराव देशमुखांचं चिन्ह मोटरसायकल. तरी देखील बाळासाहेब विखेंनी जोरदार प्रचार सुरू ठेवला. काहीही करून बाळासाहेब निवडणूक जिंकणारच अशी चिन्ह दिसत होती. शरद पवारांनी रात्रंदिवस बैठका, सभा घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. 23 मे 1991 रोजी मतदान होतं. पण त्याच्या 2च दिवसांपूर्वी म्हणजे 21 मेला राजीव गांधींची हत्या झाली. दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या. राजीव गांधींच्या हत्येनंतर मात्र वातावरण बदललं. काँग्रेस उमेदवारांच्या मागे प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झाली. या लाटेतच मतदान पार पडलं तेव्हा यशवंतराव गडाखांना एकूण 2,79,520 मतं मिळाली तर विखे पाटलांना 2,67,883 मतं मिळाली. विखे पाटलांचा 11,665 मतांनी पराभव झाला. हा पराभव झोंबणारा होता. पण प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत अनेक करामती सुद्धा झालेल्या.
जसं की अपक्ष उमेदवार भगवान देशमुख यांच्या चिन्हाची करामत. झालेलं असं की भगवान देशमुख यांनी कोपरगाव आणि नगर अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघातनं मोटरसायकल या चिन्हावर लढत दिली. कोपरगाव मध्ये सायकल चिन्हाचा दुसरा व्यक्ती नव्हता. इथे फक्त त्यांना 252 मतं मिळालेली. पण नगरमध्ये बाळासाहेब विखेंचं चिन्ह सायकल होतं. दोन्ही चिन्ह सारखीच दिसत असल्याने त्याचा फटका विखेंना बसला. इथे भगवान देशमुख यांच्या मोटरसायकलला तब्बल 10,913 मतं मिळाली. पण या गोष्टी निवडणुकीत होतच असतात. विखेंनी देखील आपला पराभव मान्य करून अलिप्त राहत काम करण्याचं धोरण स्वीकारलं. पण इथेच विखे पॅटर्न जागृत झाला. विखे पॅटर्न म्हणजे विरोधी उमेदवारांच्या सभा कान देऊन ऐकण्याचा. कोण काय बोलतो, कसा बोलतो, विरोधी उमेदवारांचं नेमकं काय चाललंय यासाठी विरोधी गटात आपली माणसं पेरून ठेवणं म्हणजे विखे पॅटर्न. प्रचारादरम्यान झालेल्या बातम्या, झालेली भाषणं याची कात्रणं बाळासाहेब विखेंकडे आली तेव्हा आपलं चारित्र्य हनन केल्याची गोष्ट विखेंना खटकली. या विरोधात काय करायचं असा विचार सुरू झाला तेव्हा आचारसंहितेचं उल्लंघन केलं आणि यावरून न्यायालयात जाण्याचा निर्णय हा घेण्यात आला. विखेंकडून केस लढवण्यासाठी समोर आले संभाजीराव म्हस्के. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हा खटला चालू झाला. काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात न्यायालयात दिलेल्या आव्हानाने हा खटला चर्चेत आला. निवडणुकीच्या आचारसंहितेची चर्चा व्हायला लागली. प्रचारात काय बोलावं काय नाही याबाबतची मतं मांडली जाऊ लागली. राज्यभर गाजलेला हा खटला देशात देखील गाजायला लागला. 2 वर्ष झाली. 1993 साल उजाडलं. तारखानंतर तारखा पडत होत्या. याच काळात शरद पवार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. शरद पवारांना साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलवण्यात आलं. शरद पवारांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढली ती याच प्रकरणात. कोर्टामध्ये वाद प्रतिवाद झाले आणि कोर्टाने ऐतिहासिक पद्धतीने आपला निर्णय जाहीर केला. तो म्हणजे नगरची निवडणूकच रद्द करण्यात आली. गडाखांची खासदारकी गेली. याच निवडणुकांना समोर ठेवून निवडणूक आयुक्त TN शेषन यांनी केस लॉचा संदर्भ ठेवत आदर्श आचारसंहिता निर्माण केली. पक्षचिन्ह सारखे वाटणारे नसावे इथंपासनं ते काय बोलावं, कितीपर्यंत बोलावं, कसं बोलावं या सगळ्या गोष्टींवर निवडणूक आयोग लक्ष ठेवू लागला. देशाच्या निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी हा खटला उपयोगी ठरला. पण त्याच वेळी विखे पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये मोठी कटुता निर्माण करणारा सुद्धा ठरला. कटुता इतकी होती की शेजारच्या जिल्ह्यातले सहकारी असणारे बाळासाहेब विखे वारले तेव्हा देखील शरद पवार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले नव्हते. अशी ती कटुता. एखाद्या मुख्यमंत्र्यांना कोर्टात उपस्थित राहून साक्ष द्यावी लागण्याचा सुद्धा तो पहिलाच प्रसंग होता. अशा अनेक कारणांनी 1991 ची ती निवडणूक ऐतिहासिक अशी ठरली. आता इतिहासाचा दुसरा अंक म्हणून नगर दक्षिणच्या जागेकडे पाहिलं जातंय ते यामुळेच. यशवंतराव गडाखांचे सुपुत्र शंकरराव गडाख विरुद्ध बाळासाहेब विखेंचे नातू सुजय विखे पाटील असा सामना जर झाला तर नक्कीच 1991 चा तो इतिहास पुन्हा चर्चेत येणार आहे हे मात्र नक्की. या संपूर्ण घटनेविषयी तुम्हाला काय वाटलं, हा किस्सा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच किस्सांसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.